राहुरी पोलीस पथकाने शहर हद्दीत धडाकेबाज कारवाई केली। 2 लाख मूल्याच्या 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या 3 आरोपींच्या सापळा लावून मुसक्या आवळल्या आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला। अहिल्यानगर येथून 3 इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलवर राहुरीकडे येत आहेत, अशी खबर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिनांक 28 जून रोजी रात्री 11च्या दरम्यान मिळाली। संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरात सापळा लावला। काही वेळानं तिथं MH 45Y 4833 क्रमांकच्या मोटरसायकलवर 3 इसम आले। पोलीस पथकानं त्यांना झडप घालून पकडले। पथकानं झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2 लाख रुपयांच्या 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या। ॲक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वानी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली। त्यानंतर पथकानं मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केले। हवालदार सूरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय वर्ष 33 राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच राजेंद्र कोंडिबा चौगुले वय वर्ष 42 तात्या विश्वनाथ हजारे वय वर्ष 40 दोघे राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी 200 व 500च्या बनावट नोटा राहुरी शहरात कुणाला देण्यासाठी आले होते, त्यांनी नोटा कुठून आणल्या, यामध्ये आणखी कोण सामील आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढोकणे, नदीम शेख, सतीश कुराडे, अंकुश भोसले, चालक शकूर सय्यद या पोलीस पथकानं केली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव, राहुरी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।